नमस्कार. आपण 14व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. क्षेत्र, क्षेत्रज्ञ, प्रकृती, पुरुष, परमात्मा या सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला कळलेत. आणि ह्या प्रकृती आणि पुरुष किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांनी जग निर्माण केलं आहे, दोघांनी एकत्र येऊन जग निर्माण केलं आहे. आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे आपण आपल्या पिंडापुरतं म्हणजे देहापुरतं म्हणतो, पण आपण आता शब्द बदलून प्रकृती पुरुष असं म्हणूया. तर हे विश्व निर्माण केलं आहे ते प्रकृती आणि पुरुष यांच्या एकत्र येण्याने. आणि याचा अर्थ असा आहे की हा परमेश्वर परमात्मा म्हणजे पुरुष हा आपला पिता झाला आणि ही प्रकृती आपली माता झाली. जर जग त्यांनी निर्माण केलं आहे तर जे जे काही निर्माण झालं त्या सगळ्यांशी ते माता पिता झालेले आहेत. म्हणजे आपण सगळेजणं एकाच आईबाबांची लेकरं आहोत. आणि मग जर का एकाच आईबापांची आपण लेकरं आहोत तर आपसामध्ये भेद करून तू श्रेष्ठ मी कनिष्ठ असं म्हणण्याची खरं म्हणजे काही गरजच नाही. आपण आता 4थ्या श्लोकाचा अभ्यास पूर्ण केला आहे आणि 5व्या श्लोकाकडे आपण जाणार आहोत. माऊलींनी 4थ्या श्लोकाच्या अखेरच्या ओवीमध्ये म्हणजे 137व्या ओवीमध्ये 5व्या श्लोकाच्या विषयाची सुरुवात केली. त्यांनी असं म्हटलं 137व्या ओवीत, गुण ते किती किम धर्म काही या रूपनाम के झाले हे वर्म अवधारी पा. त्यांनी म्हटलं गुणांचे धर्म काय आहेत, म्हणजे गुणांची लक्षणं काय आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्यांचं रूप काय आहे, ते कुठून आले हे त्रिगुण, याचं सगळं रहस्य तुम्हाला ऐकव. आणि आता आज आपल्याला माऊली या सगळ्या गुणांचं रहस्य ऐकवणार आहेत. पण आधी आपण एक लक्षात घ्यायचं की ज्यांनी निर्माण केलं आहे तो जो कोणी आहे म्हणजे पुरुष आणि प्रकृती हे जर आपले माता पिता आहेत आणि ते अनादी आहेत, म्हणजे त्या दोघांची निर्मिती होत नाही आहे, सगळ्याच्या आधी ते होतेच होते ना, त्यामुळे ते अनादी आहेत. निर्मिती होते ती भिन्न भिन्न तुमची आमची व्यक्तींची किंवा व्यक्तिमत्वांची म्हणूया. पण ही भिन्नता जी येते आहे ती पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला शिकायचं आहे की ही भिन्नता कुणामुळे येते तर ती त्रिगुणांमुळे येते. आपल्या सगळ्यांमध्ये जे काही वेगळे वेगळेपण आहे, आपण एकाच माता पित्याची लेकरं, सगळी माणसं या नावाखाली, माणूस या नावाखाली आपल्याला असणाऱ्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. सगळी इंद्रिय आपल्याला आहेत, अंतर्बाह्य असणारी सगळी गोष्ट एकच एक आहे. सगळ्यांजवळ मन आहे, वेगवेगळं असू दे पण सगळ्यांजवळ आहे. असं सगळं आपण एकच एक आहोत. पण तरी देखील आपल्यामध्ये जे काही वेगळेपण आहे ते वेगळेपण कुणामुळे येते ते आपल्याला पाहायचं आहे. तर ही भिन्नता जी आहे ती त्रिगुणांमुळे येते, त्याचा विचार आज माऊली करणार आहेत. आता यावर आपण ठरवायचं, खरं म्हणजे ठरवायचं नाही, आता या गुणांवरून आपल्याला ठरेल. पण त्याच्यात शिरायचं नाही की नेमकं सात्विक कोण, राजसिक कोण, तामसिक कोण. आता व्यवहारामध्ये आपण मनुष्याचे स्वभाव त्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वावरून त्याच्या त्याच्या वागणुकीवर ठरवतो, परंतु खरं म्हणजे तसं नाही आहे. हे तीनही प्रकार तितकेच महत्त्वाचे आहेत असं आपल्याला आता नंतरच्या सगळ्या माऊलींच्या ओव्यातून कळणार आहे. प्रकृतीला त्रिगुणात्मक म्हटलेलं आहे. हे जे सत्व रज तम 3 गुण आहेत हे काही खरं म्हणजे दाखवण्याची वस्तू नाही आहे, असं दाखवता येणार नाही. हे सत्व आहे, हे रज आहे. वागणुकीवरून त्याच्या स्वभावावरून आपल्याला त्याचा अर्थ लावता येईल. आपली जी इंद्रिय आहेत 11 10 इंद्रिय आणि 11वं मन, हे सगळे 3 गुणांनी तयार झालेले आहेत. आपल्या इंद्रियांकडून सुद्धा आपला जो स्वभाव आहे तो कसा व्यक्त होतो ते आपल्याला कळणार आहे. म्हणजे या 3 गुणांचं जे कार्य आहे ते 3 गुणांचं कार्य इंद्रियांच्यावरून आपल्याला ओळखता येतं. आपण म्हणतो ना की एखाद्याच्यानं डोळ्यामध्येच वात्सल्य आहे, म्हणजे तो सत्वगुणी आहे त्याच्या इंद्रियांमधून कळतं. एखाद्याचं जे चालणं आहे ते चालणंच असं असतं की आपल्याला थोडं भीतीच वाटते, अरे बापरे. तर अशा ज्या काही इंद्रियांकडून होणाऱ्या गोष्टी आहेत ना त्याच्यावरून आपण तो माणूस सत्वरजतम कसा आहे, हे स्वभाव त्याचा कसा आहे हा ओळखतो. हे सगळं त्या ऋषीमुनींनी चिंतनाच्या द्वारा किंवा संपूर्ण निसर्गाचं किंवा या सगळ्या दृश्य प्रकृतीचं जे काही परीक्षण केलं, अवलोकन केलं, निरीक्षण केलं, त्याच्यावरून हे त्यांना जे काही अनुभव आले त्या अनुभवावरून त्यांनी ह्या जगामध्ये या 3 गोष्टी दिसतात त्याच्यावरून 3 गुणांचा विचार केला. एक म्हणजे या संबंधसृष्टीमध्ये जडत्व दिसतं, दुसरं क्रियातत्व दिसतं, काही ना काहीतरी कर्म प्रत्येकजण करत असतो ते दिसतं, आणि तिसरं ज्ञानतत्व पण दिसतं. जडत्व पण आहे, क्रियातत्व पण आहे आणि ज्ञानतत्व पण आहे. ह्या ज्या 3 गोष्टी दिसतात
भोवतालच्या सगळ्या एकंदर निरीक्षणातून आपल्याला कळतं. म्हणजे त्याच्यातून त्यांनी शोध लावला की या 3 गोष्टींची जी कारणं त्यांना गुण म्हणायचं. म्हणजे काय तर कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला, भावनेला, कल्पनेला नाव द्यावं लागतं ना. आणि म्हणून त्या समजा आपण जडता असं धरलं, त्या जडतेला जे जडता ह्या तत्वाला जे नाव दिलं आहे त्याला तमोगुण म्हटलं आहे. की जिथे जिथे जडत्व दिसतं, प्रत्येक वस्तूमध्ये असणारं जे जडत्व आहे त्याला तमोगुण म्हणायचं. क्रियातत्व जे आहे त्या क्रियातत्वाला रजोगुण म्हणायचं. आणि त्याही पुढे असं आपण म्हणूया की त्याच्यामधलं जे जाणणं आहे, समजणं आहे, ज्ञान ज्याला म्हणतो, या तत्वाला तरी ज्ञानतत्व म्हटलं. आपण सोपं आपल्याला सत्व रजतम जातं. आपण जडत्व, क्रियातत्व, ज्ञानतत्व ह्याच्याऐवजी सत्व रजतम असं म्हटलं तर आपल्याला ते सोपं जातं. वस्तुतः आपल्याला असं दिसेल की या 3 गुणांना खरं म्हणजे क्रम नाही आहे. आपण म्हणताना सत्व म्हणजे चांगला किंवा रज आपला ठीक आहे मध्यम, किंवा साधारणपणानं बहुतांशी माणसं ही रजोगुणी असतात. त्यामुळे आपण असं सत्व, रज आणि तम असा क्रम कळत नकळत लावतो आहे. परंतु माऊली पण आपल्याला सांगणार की ह्याच्या श्रेष्ठ कनिष्ठता काही नाही आहे. रोजचं आपलं जीवन जगण्यासाठी ह्या 3ही गोष्टींची आपल्याला गरज आहे. एखादा म्हणजे कनिष्ठ वाटणारा तमोगुण नाही असं आपल्याला चालणार नाही आहे. 3ही गुण या दृश्यसृष्टीमध्ये आपल्याला वावरायचं आहे. तर हे 3ही गुण आपल्याला आपल्या संसाराशी किंवा या सृष्टीशी शरीरानं बांधून ठेवतात. आपलं जे इथे अस्तित्व आहे ह्या सगळ्या दृश्यसृष्टीमध्ये, ते अस्तित्व बांधून ठेवण्याचं काम हे 3 गुण करताना दिसतात. त्यातल्या त्यात आपण आपलं आत्ता मी म्हटलं तसं की सत्वगुण हा थोडा शुद्ध, म्हणजे शुद्ध स्वच्छ जाणीव, निर्मळ जाणीव असलेला, चांगल्या चांगल्या गुणांनी आपल्याला दिसणारा, किंवा ज्याला मुमुक्षु म्हणतो, असं मोक्षाची इच्छा असणारी मंडळी असणारा, अशाला आपण उल्लेख पहिल्या क्रमांकावर करतो आणि त्याला सत्वगुणी म्हणतो. मग दुसऱ्या क्रमांकावर स्वाभाविकच एखाद्या व्यक्तीला किंवा ह्याला असं वाटतं की सतत काहीतरी कार्यरत राहावं, काही ना काहीतरी करावं, हे झालं की हे झालं की हे, असा स्वभाव असतो. तर अशा माणसाला आपण रजोगुणी असं म्हणतो. म्हणून त्याला आपण दुसऱ्या क्रमांकावर ठेवलेलं आहे. अर्थातच ह्या 2 गुणांचे 2 क्रमांक झाल्यावर उरलेला कनिष्ठ असणारा 3रा गुण, असे क्रम आपण लावले. पण खरं म्हणजे माऊली आपल्याला सांगणार आहेत की ह्याच्यात श्रेष्ठ कनिष्ठता असण्याचं कारण नाही आहे. हे 3ही गुण आवश्यक आहेत. हे 3ही गुण आपल्याला म्हणजे माणसाला या संबंध दृश्यसृष्टीशी बांधून ठेवतात. खरं म्हणजे असं होतं, दृश्यसृष्टीशी बांधून ठेवतात आणि भगवंतापासून दूर नेतात. माणूस त्रिगुणांपासून दूर गेला की भगवंताच्या जवळ जाईल. पण हे त्रिगुण काय करतात, या दिसणाऱ्या सगळ्या या दृश्य जगाशी आपल्याला बांधून ठेवण्यामध्ये भगवंतापासून आपल्याला दूर नेतात. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, तर या त्रिगुणांच्या पकडीतून स्वतःला सोडवून घ्यायचं आहे. आणि या त्रिगुणांच्या पकडीतून आपण आता हे सुटणं काही सोपं नाही बरं का. इतकं सहज असतं, तेवढे 18 अध्याय लागले नसते ना अर्जुनाला सुद्धा. त्यामुळे त्रिगुणातनं सुटणं सोपं नाही आहे. ही जी त्रिगुणाची पकड आहे ती सुटायला मोठं धैर्य लागतं, मोठं बळ लागतं. नायमात्मा बलहीनेनं असं म्हणतात. त्याचा अर्थच आहे की आत्मतत्व कळायला हवं असेल, ब्रह्म कळायला हवं असेल तर असं सोम्यागोम्याचं काम नाही आहे. बलहीनाला हे काही जमणार नाही आहे. त्याच्यासाठी लागणारं जे धैर्य आहे, त्याच्यासाठी लागणारी जी शक्ती आहे ती अफाट लागतं. कारण हे त्रिगुण आपल्याला खेचतायत आणि त्या त्रिगुणांच्या कचाट्यातून आपण बाहेर पडलो तरच आपल्याला भगवंताकडे जायचा रस्ता मिळणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा विचार करायचा आहे. शक्तिहीन असणारा माणूस, आता या शक्ती शब्दामध्ये सगळ्या प्रकारच्या शक्ती आल्या. शक्तिहीन असणारा माणूस आत्मा समजू शकणार नाही, याचा अर्थ आपण लक्षात घेतला तर आपल्याला कळेल. सगळं जे हे जग आहे हे भगवत स्वरूप आहे आणि भगवत स्वरूप असणाऱ्या या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती गणिक वेगळेपण आहे. आपण म्हणतो की अमकी अमकी व्यक्ती अगदी अमक्यासारखी आहे, पण अमक्यासारखी काहीतरी फरक असतोच असतो. त्या व्यक्तिगणिक प्रत्येकामध्ये काहीतरी स्वभावाचा वेगळेपणा असतो. आणि मग त्याच्यामधले 3 भाग आत्ता म्हटलं तसं, काही सात्विक, काही राजसिक, काही तामसिक असे असू शकतात. म्हणून या गुणांचे लक्षणं काय आहेत, धर्म काय आहेत, असं प्रश्न विचारला आहे आधीच्या ओवीमध्ये. आणि आता माऊली आपल्याला ते सगळं सांगणार आहेत की नेमकं काय आहे, सत्वरजतम काय आहे, ते आले कुठून, यांना ही नावं का दिली गेली, यांचे गुणधर्म काय आहेत आणि यांचं नेमकं रहस्य काय आहे ते आम्हाला सांगा.
आता देव मानणारी किंवा न मानणारी, आस्तिक किंवा नास्तिक असं आपण म्हणूया, अशा प्रकारची माणसं असतात. खरं तर असं आहे की देव माना नाही तर न माना, देवाला काही पडले नाही आहे. तुम्ही मानण्यावर त्याचं अस्तित्व आहे असं काही नाही आहे. त्यामुळे त्याचं काहीच बिघडत नाही. लोकांनी त्याला मानावं नाही तर मानू नये, त्याचं काय मोठं बिघडणार आहे. बिघडायचं असलं तर आपलं बिघडेल. तर देव मानणारेसुद्धा असं होतं की जोपर्यंत सगळं छान चाललेलं आहे तोपर्यंत काही प्रश्न नाही. पण जर का काही गैर घडलं तर ते देवाला दोष देतातच ना. त्यामुळे देव न मानणारे जरी असले तरी ही संबंध जग हे कुणीतरी निर्माण केलं आहे याच्यावर कुठेतरी ते या अशा पद्धतीचं वक्तव्य करतातच. माऊलींनी ह्याबद्दल म्हटलं आहे, भजनांनी असावे ते सिद्धी न जरी पावे तरी भडे आघावे टवाळरे. म्हणजे असं आहे की देव पावला नाही किंवा काय आपल्या मनासारखं झालं नाही, यश मिळालं नाही, तर काय करायचं. तर मग भगवान असावे म्हणजे कुठेतरी ना भगवंताला शरण जायचं. म्हणजे कुठेतरी एखाद्या, समजा असं म्हटलं की अमुक व्हायला पाहिजे, तर मग मी काय शिर्डीला जाऊन येईन किंवा काय शेगावला जाऊन येईन, असं काहीतरी माणसं करतात. आणि आपली जी काही मनामध्ये इच्छा असते ती इच्छा पूर्ण होण्यासाठी या अशा प्रकारचं देवासंबंधी काहीतरी विचार करतात. आता हे सगळं का सांगायचं, तर नास्तिक असणारा माणूससुद्धा या इतपत देवाला मानण्यासाठी तयार झालेला असतो. म्हणजे नाही आहे त्याचा विश्वास, पण तरी म्हटलं असं आहे का बरं. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, पण काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशी एक समाजामध्ये टोम निघाले होते की विसा काढायचा आहे तर शेगावच्या महाराजांना विसाचा देव म्हटलं होतं, शेगावला जाऊन या विसा नक्की मिळेल. अरे हे काय, विसा मिळणं न मिळणं त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही अटी आहेत, तंत्र आहेत, ती सगळी पुरी करणं हे वेगळं आहे. पण अशा प्रकारच्या याच्यावरती त्या भगवंताच्या संस्थानं किंवा काय तीर्थस्थानं आहेत त्याच्या लहान मोठेपणावर तो देव लहान मोठा करणं वगैरे वगैरे अशी जी चर्चा समाजामध्ये आपण पाहतो. खरं तर संत सगळे एकच आहे. सगळे महापुरुष जे संत होऊन गेले ते सगळे जगाच्या कल्याणासाठीच हे करणारे आहेत. त्यासाठीच जणू काही त्यांनी अवतार घेतलेला आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळे अमुक एक मोठा आणि अमुक एक लहान, आळंदीला जायचं का पंढरपूरला जायचं हा विचार करण्याचं खरं कारण काहीच नाही आहे. आपल्याला जिथे कुठेही गेलं तरी तोच आनंद मिळाला पाहिजे. पण मग हे अशा पद्धतीचा विचार करतात आणि त्यावर देवाचं लहान मोठेपण ठरवतात. हे आपल्या जसं माणसं हे करतात ना तसं देवाचं पण लहान मोठेपण मोजतात. तर असं माणसाच्या गुणदोष देवाला लावायची आवश्यकता नाही आहे की त्याच्यावर माणसाच्या लहान मोठेपणावर देवाचं लहान मोठेपण अमक्याचं करण्याचं काही कारण नाही आहे. जसं म्हणतो ना की एखादा अमक्याचा मित्र आहे किंवा एखादा अमक्याचा शत्रू आहे, त्याच्यावर त्याचं कुठे काय वजन आहे ते कळतं आपल्याला. तर तसं नाही, देवासाठी ह्या अशा प्रकारच्या गोष्टी करू नये. काय हे होतं आहे की खरं तर देवाला काही नकोच आहे. तुमच्या देण्याने किंवा तुमच्या येण्याने त्या देवाचं मोठेपण वाढणार आहे किंवा कमी होणार आहे असं काही होणार नाही आहे. पण तरीसुद्धा आपण काही गोष्टी देवाच्या नावावर केल्या आहेत आणि परंपरेने केल्या आहेत. म्हणजे असं आहे की शाकंभरी आली की भाज्यांचं नैवेद्य, तर काय याचं नवरात्र आलं, खंडोबाचं आलं की त्याला म्हणे वडे, श्रावणी शुक्रवार आला की काय म्हणे पुरणपोळ्या. हे सगळं जे आहे ना हे आपण देवावर लादलेल्या गोष्टी आहेत. देवाला काही नकोच आहे. त्यांनी काही कुठे म्हटलेलं नाही आहे, कुठल्या पोथी पुराणात सांगितलं गेलं नाही आहे की याला हे लागतं. ही माणसांनी निर्माण केलेली गोष्टी आहे. आता हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आहे, तर या भगवंतानी जी सृष्टी निर्माण केली, म्हणजे जे काही त्या भगवंतानी सृष्टी उत्पत्तीचं जे अतिशय गुह्य असणारं ज्ञान आहे ते सांगितलं. त्याच्यामागे तो कसा आहे, अनादी आहे, तो कसा आहे ते सांगितलं. आता या सृष्टीमध्ये हे जे की सत्वरजतम हे गुण आहेत, प्रकृतीचे दृश्य जगाचे गुण आहेत, या सृष्टीतून ते प्रगट पण होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे आपण समजा असं म्हटलं की दगडाचं उदाहरण घेऊया. दगड काय आहे, दगड म्हटलं तर एक वस्तू आहे, पण त्यामध्ये सुद्धा सत्वरजतम आहेत. आता दगडामध्ये कसं सत्वरजतम असेल, त्या दगडाचा उपयोग कशासाठी करतो आहे त्यावर त्याचं सत्वरजतम पण अवलंबून राहील. पाणी आहे, पाण्यातही सत्वरजतम आहे. ते पाणी गंगेचं आहे का गटारातलं आहे त्यावर त्याचं सत्वरजतम पण आहे. प्राण्यांमध्ये सत्वरजतम आहे. शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी घेणारा जो वाघ्या आहे तो एकदमच सत्वगुणाकडे जातो, कारण त्याचं जीवनच वेगळ्या पद्धतीचं आहे.
इतका प्रामाणिकपणा त्यांनी दाखवला की आपल्या महाराजांच्या चितेमध्ये त्यांनी उडी घेतली. अशा ज्या गोष्टी आपण ऐकतोय, तर माणसांमध्ये सत्वरजतम आहे हे आपल्याला भगवंत समजून देणार आहे. भगवंतामधलं जे सत्वरजतम आहे ना, ते माणसांनी निर्माण केलं आहे. आपण जी तीर्थस्थानं, देवालयं, तिथे जाणं येणं, या ज्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, हे सगळं माणसांनी त्याच्यावर लादलेल्या गोष्टी आहेत. पण देवांनी माणसं तयार करताना ह्या गोष्टी तयार केल्या. फक्त एक केलं नाही की माणसाने ठरवलं तर तो एकापेक्षा आणखीन काहीतरी चांगलं करू शकतो. म्हणजे तमोगुणी असणाऱ्या माणसाचा तमोगुणामध्ये जो आळस आहे, निद्रा आहे, तो त्यांनी ठरवला तर घालवून तो सत्वगुणाकडे जाऊ शकतो. अशा पद्धतीचा विचार करण्यासाठी आपल्याला आता 5व्या श्लोकाकडे आणि माऊलींच्या ओव्यांकडे वळायचं आहे. 5वा श्लोक गीतेतला आहे. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देही नव्यय. महाबाहो म्हटलं आहे अर्जुनाला या श्लोकामध्ये. आणि अर्जुनाला भगवंत सांगतायत की सत्वरजतम हे जे गुण आहेत ते प्रकृती संभवाः, म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. आता आपण प्रस्तावना करताना प्रकृती पुरुष पाहिलं तर या प्रकृतीतून हे 3 गुण निर्माण झालेले आहेत. आता ते कसे आहेत तर अव्यय आहेत, अविनाशी आहेत. आत्म्या म्हणजे अव्यय अविनाशी आत्म्याला म्हणजे हा जो देही आहे, देही म्हटलं आहे ना, देहे देही नव्यम. देह म्हणजे शरीर. या शरीराला काय करतात, देहे देही म्हणजे हा आत्मा देहाला बांधून ठेवतात. या दोघांना एकत्र आणण्यासाठी म्हणून या प्रकृतीने निर्माण केलेल्या सत्वरजतमाचा उपयोग होणार आहे. आता ही 5व्या श्लोकाचा अर्थ नीट आपल्या लक्षात आला तर ओव्यांचा अर्थ लक्षात येईल. प्रकृतीपासून निर्माण झालेले हे 3 आहेत आणि आत्मा जो आहे या आत्म्याला बांधून ठेवण्याचं, शरीराशी बांधून ठेवण्याचं हे काम करतात, बांधूनच टाकतात. आपला असा आहे की दिसणारा देह आहे परंतु आत्मा दिसत नाही आहे. या न दिसणाऱ्या आत्म्याला दिसणाऱ्या देहाशी बांधून टाकण्याचं काम प्रकृतीपासून निर्माण झालेले सत्वरजतम करतात. ते कसं ते आपण पाहणार आहोत. आता या 3 गुणांचा जो प्रभाव आहे, सगळे जे आहेत 3ही गुण ते अलग अलग वेगवेगळे आहेत. एकात दुसऱ्यात मिसळण्यासारखं पण काही नाही आहे, कारण एकासारखं दुसरा नाहीच आहे. तिन्हीमधला काय वेगळेपणा आहे तो सहज आपल्याला कळून येतो आणि त्यामुळे वेगवेगळे आहेत. कमी जास्त सुद्धा म्हणजे त्याच्यात त्यांनी म्हटल्यासारखं अव्यय हा खरं तर आहे तेवढंच आहे, कमी जास्त होण्याचा पण प्रश्न नाही आहे. पृथ्वी आहे, जग आहे, म्हणजे कमी जास्त काय होणार याच्यामध्ये. जसं असतं ना की आपण दृश्यसृष्टीमध्ये काही कमी जास्त होतं का हो, किती भूकंप होतात, ज्वालाग्नी होतात, पृथ्वी आहे तशीच आहे. दरवर्षी एवढा मोठा पूर येतो, समुद्राला जाऊन पाणी मिळतं, समुद्राला ओहोटी येते, भरती येते, समुद्र आहे तसंच आहे. त्यामुळे तसं म्हटलं तर खरंच आहे की याच्यामध्ये काही बदल होत नाही हे सहज आपल्याला कळतं. ही जी सृष्टी आहे म्हणजे प्रकृती आहे, या प्रकृतीत खरं म्हणजे काही बदल होत नाही, हे आहेच आहे. आता प्रत्येक जीवात देह म्हणून म्हणजे मी देह आहे असं जे तत्त्व आहे ते सुद्धा सगळ्यांमध्ये आहेच. फक्त माणसामध्ये असं नाही तर सगळ्यांमध्ये मी देह आहे ही जाणीव प्रत्येकात आहे. आता ती काढून आपल्याला मी देव आहे ही करायची, हा खरा म्हणजे आपला विषय आहे. पण आत्ता आपल्या लक्षात असं येईल की हे पण जसं सगळ्या या प्रकृतीमध्ये सगळ्या गोष्टी आहेच आहेत, तसं प्रत्येक जीवाला या देहाबद्दलचा विचार आहेच आहे. आणि मग या देहाच्या सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालाव्यात, व्यवस्थितपणे चालाव्यात म्हणून या सगळ्या 3ही गुणांची आवश्यकता पण आहे. म्हणजे असं आहे ना की जरी आपण तमोगुणाला निद्रेचं हे उदाहरण घेतलं त्याच्यासाठी निद्रा आवश्यक आहेच, त्यामुळे तमोगुणसुद्धा गरजेचं आहेच. त्यामुळे इथे पण आपल्या लक्षात येईल की जीवन जर आपलं नीट व्यवस्थित चालायला हवं असेल तर आपल्याला 3ही गुणांची आवश्यकता आहे. एखादा गुण नसेल तर आपलं जीवन सुरळीतपणानं चालणार नाही. आणि म्हणून श्रेष्ठ कनिष्ठता या 3 गुणांना खरं म्हणजे नाही आहे, परंतु काही त्याचे जे काही लक्षणं जी आहेत त्या लक्षणांवरून आपण कळत नकळत त्यांना असे 3 नंबर देऊन टाकलेले आहेत. आता हे जे गुण आहेत हे गुण जीवाला म्हणजे ह्या आपल्या इंद्रियांचा विचार केला तर 11 इंद्रियांना म्हटलं तर बंधनकारक होतात. म्हणजे काही कर्म करावंच लागतं,
कर्माशिवाय काही राहता येत नाही, म्हणजे रजोगुण असायलाच हवा. आत्ता मी म्हटलं तसं की शरीर आहे म्हणजे निद्रा असायलाच हवी, त्यामुळे तमोगुण असायलाच हवा. प्रत्येक गुणाचा विचार केला तर तो मर्यादित स्वरूपामध्ये तो आपल्याला असायलाच हवा. आता कर्म करायचं आहे आणि म्हणून कर्मासाठी रजोगुण हवा म्हटलं तर कर्म करायचं आहे, कर्म केल्यानंतर विश्रांतीची पण गरज आहेच ना. त्यामुळे मर्यादित स्वरूपामध्ये विश्रांती घेतली तर ते चालणार आहे सत्वगुणाला सुद्धा. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी विवेकानं ह्या तीनही गोष्टींचा वापर आपलं जीवन सुरळीत चालण्यासाठी आपल्याला करावं लागतं. हेच आपल्याला खरं म्हणजे भगवंत सांगणार आहे. तीनही गुणांची कशी आवश्यकता आहे या प्रकृतीतून मिळालेल्या ह्या तीनही गुणांच्या आवश्यकतेसंबंधीचा विचार ते येतात कुठून, काय, त्याची लक्षणं काय, हे सगळं आपल्याला पुढे अनेक श्लोकांमध्ये पाहायचं आहे. याच्यामध्ये आपण 138 ते 147 या ओव्यांमध्ये विवेकानं याचा वापर कसा करायचा ते माऊली आपल्याला सांगणार आहेत, ते पाहूया. 138वी ओवी आहे, तरी सत्व रजतमो तिघांशी हे नाव आणि प्रकृती जन्म भूमिका या. प्रकृती हे या तीनही गुणांचं जन्मस्थान आहे. प्रकृतीतून हे 3 गुण निर्माण झाले आणि या 3 गुणांना सत्व रजतम अशी नावं आहेत. अगदी सहज अर्थ कळणारी ओवी आहे. लक्षात एवढंच घ्यायचं की 3 नावांचे हे 3 गुण प्रकृतीतून निर्माण झालेले आहेत. याचाच अर्थ असा या मायेतून निर्माण झालेले आहेत. कारण दृश्य जग म्हणजे प्रकृती म्हणजेच माया, तर मायेतून हे 3 गुण निर्माण झालेले आहेत. येथ सत्व ते उत्तम, रज ते मध्यम, ती माझी तम 6वी आधारे. तम हा 6वी आधारे म्हणजे कनिष्ठ, म्हणून त्यातील सत्व उत्तम, रज मध्यम, तम कनिष्ठ असं समजूया, आपल्या सोयीसाठी समजूया. मग अशी आपण म्हटलं आणि ते पुढे पण आपल्याला येणार आहे की खरं म्हणजे असं काही नाही आहे, तिघांची गरज आहे. परंतु तरी देखील आपल्याला श्रेष्ठ, कनिष्ठ आणि मध्यम असे 3 गुणांचा विचार आपण करूया. हे एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही, वयसा त्रय देही एकी जेवी. छान सहज आपल्याला पटेल असं उदाहरण घेत आहे माऊलीने. एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही. त्रिगुणत्व आहे असं दिसतं. कुठे दिसतं? एकाच वृत्तीच्या ठिकाणी त्रिगुणत्व दिसतं. म्हणजे अंतःकरण प्रवृत्तीच्या एकाच ठिकाणी आपल्याला 3 गुण दिसतात. म्हणजे कसे दिसतात ते? तर म्हणाले वयसात्रय. आपलं वय जे आहे, आपलं आयुष्य जे आहे, त्या आयुष्याचे 3 भाग असतात. बालपण असतं, तारुण्य असतं, वृद्धत्व असतं. हे 3 जसे आपल्याला सहजपणे कळतात तसंच म्हणे हे आहे की प्रत्येक अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी आपल्याला हे 3ही दिसतं. हे जसं आपण डावलून पुढे नाही जाऊ शकत ना, की बालपणापासून एकदम वार्धक्यात गेलो असं तर नाही होऊ शकत. या 3ही गोष्टी आपल्याला लागतात. बालपण आहे, तारुण्य आहे, वृद्धापक आहे, असं क्रमशःच आपल्याला जावं लागतं. हे जितकं सहज आहे ना तितकं सत्व रजतम हे त्रिगुण पण अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी असतात असं ते आपल्याला सांगतात. पुढे वेळा का मिनले दी किडे जवळजवळ तूक वाढे वाटे तव तव सोने ही न पडे पाची का कसी. आता माऊली दृष्टांत देत आहेत. ते म्हणत आहेत की सोन्याला डाग लावावा लागतो. समजा दागिना एखादा मोडला वगैरे की आपण तो जोडण्यासाठी डाग लावतो. तर सोने ही न पडे पाची का कसी. मग ते काय होतं? कसी कमी होतं, त्याचा कस कमी होतो. पक्क सोनं राहत नाही. डाग लावला की डाग लावून झाला की त्याचं थोडंसं किंचित वजन वाढतं आणि त्याचा कस कमी होऊन जातो. तव तव सोने ही न पडे पाची का कसी. कसाला कमी होऊन जातं आणि त्याचं वजनही वाढतं. आता हे उदाहरण देण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये मिनलेली किडे जवळजवळ तूक वाढे. त्याच्यामध्ये मिनलेली किडे हिणकस मिसळल्यामुळे हे झालेलं आहे. जेव्हा प्युअर सोनं आहे तेव्हा नाही होत, पण त्याच्यामध्ये हिणकस मिसळलं गेलं की त्यामुळे ते तूक म्हणजे वजन वाढतं आणि वजनही वाढतं आणि त्याचा कसही कमी होतं. पै सावधपण जैसे वाहविले आळसे सुषुप्ती बैसे घणावोनी. आणि मग तेच हे उदाहरण घेऊन आपल्याला तरी सांगितलं आहे की काय होईल. समजा वाहविले आळसे. आळस जसा कधी वाढतो? जर का सावधपण गेलं, जागृती गेली तर आळस वाढतो. किंवा आपण म्हणू की आळस जसा जसा येतो तसं सावध पण जातं. आळसाने
आळसाला माणूस जास्त हे झाला की त्याची जागृती संपते किंवा सावधपण त्याचं नाहीसं होतं. सुषुप्ती बैसे घणा होणे आणि मग त्या योगे सुषुप्तीचा जो अंमल आहे तो घट्ट बसतो. आता याचा अर्थ काय आपण लक्षात घ्या. सावधपण जैसे वाहविले आळसे, आळस जसा जागृती नाहीशी करतो, म्हणजे चांगलं सावधपण आहे, जागा आहे, पण आळसाने ती नाहीशी होते, तसं त्यावेळी सुषुप्ती जी आहे त्या सुषुप्तीचा अंमल घट्ट बसतो. आता आपल्याला निद्रा, सुषुप्ती, स्वप्न हे शब्द कळत आहेत, त्यामुळे सुषुप्तीचा जो अंमल आहे तो अंमल अधिक बसतो. पुढल्या ओळीत गेलं की आपल्याला आणखीन कळेल. तैसी अज्ञान अंगीकारे, तसा हा अज्ञानाचा अंगीकार करून कोण निघाली वृत्ती विळ करे. ती जी अंतकण वृत्ती आहे, ज्या अंतकण वृत्तीमध्ये सत्वरजतम झालेले आहेत, सुरुवातीची उभी आपण पाहिली आहे की अंतकण वृत्तीच्या ठिकाणी हे त्रिगुणत्व आहे, तिन्ही गुण आहेत. तर इथे जेव्हा अज्ञान अंगीकार आहे, अज्ञानाचा अंगीकार करून या अंतकण वृत्ती ज्या विस्तार पाहिली तेव्हा मग हे सत्वरजतमाची वृद्धी झाली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवंतानी सृष्टी निर्माण करण्यापूर्वी तो एको बहुश्याम, की त्याला जणू काही एकटं राहायला नको होतं म्हणून त्यांनी अधिक केलं. आता इथे नेमका तोच विचार ते सांगणार आहेत. जीव जेव्हा सगळ्या या इंद्रियांच्या मार्फत जगामध्ये आला, म्हणजे जगामध्ये खेळायला लागला, तेव्हा त्याची जी वृत्ती आहे ती ह्या बाह्य विषयांकडे जाते. जीव जेव्हा या सृष्टीमध्ये येतो, इंद्रिय त्याला, त्या इंद्रियांचं काय काय काम आहे ते त्याला कळतं. आपण लहान बाळाकडे भय करतो, आवाज आला की त्या आवाजाच्या दिशेने तो पाहतो. तर अशा सगळ्या इंद्रियांच्या गोष्टी त्याला कळायला लागतात आणि मग या इंद्रियांमार्फत या दृश्य जगातल्या गोष्टींशी तो खेळायला लागतो. आपोआपच त्याची जी वृत्ती आहे ती बाह्य विषयांकडे जाते. कसे हे सत्वरज तमो निर्माण होतात हे माऊली आपल्याला बारकाईने सांगतात. आणि मग त्याची अंतकण प्रवृत्तीमध्ये ह्या गुणात्मक जे आहे सत्वरज तम आहे ते बनायला लागतं. ही काही गोष्ट दैवी गुणांसारखी नाही आहे. तर इथे इंद्रियांच्या साह्यानं आपण त्या गोष्टी हळूहळू मिळवायला लागतो आणि त्याची ती अंतकण प्रवृत्ती निर्माण होते. जीव जन्माला आल्यानंतर या जगामध्ये इंद्रियांच्या मार्फत खेळतो म्हणजे इंद्रियांच्या मार्फत ह्या सगळे जे विषय आहेत तो त्याला आकलन व्हायला लागतात आणि ते जे काही बाह्य विषयांकडे त्याचं जाणं आहे त्याच्यातून त्याची गुणात्मक स्वाभाविकच तयारी होते आणि ते जे आहे त्याच्यामुळे सत्वरजतम बनतं. आता याचा बारीकसा अर्थ लक्षात घ्यायचा की लहान जन्माला आल्यानंतर याला कोणत्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत, बघायला मिळत आहेत, त्याच्या कानावर नेमकं काय पडत आहे त्याच्यावर त्याचा स्वभाव बनणार आहे असं सहज लक्षात येत आहे. वेगळं सांगायची आवश्यकताच नाही आहे. त्याची जर जन्मानंतर अंतःकरण तयार होणार असेल, त्या तो जे काही इंद्रियांमार्फत घेतो त्यामार्फत त्याची प्रवृत्ती तयार होणार असेल सत्वरजतम, तर लहानपणीच त्याच्या कानावर काय पडायला हवं त्याच्यावर त्याचा स्वभाव बनेल असं अगदी दादांत असं माऊली सांगतायत. आता याचा अर्थ असा आहे की हा जो जीव आहे हा जेव्हा भ्रमात म्हणजे गोंधळात पडतो म्हणजे तो मायेतच आहे ना, त्यामुळे भ्रमात पडतो म्हणजे त्या भ्रमाला मायाच नाव दिलं आहे. केव्हा पडतो? जेव्हा त्याला स्वचा विसर पडतो तेव्हा. आता आपण जन्माला येताना आधी तो मी सोहम म्हणतो आणि मग जन्माला कोहम म्हणतो आणि मग ह्या सगळ्या दृश्य जगामध्ये वावरू लागल्यावर त्याची ही वृत्ती बनते. याचा अर्थ हा मायेच्या भ्रमात येतो. या मायेच्या गोंधळात तो आला म्हणजे या अज्ञानाच्या जाळ्यात आला की मग असं होतं की या त्रिगुणांच्या पाशामध्ये तो अडकतो. कसं जीव ह्या पृथ्वीवर जन्माला घेतल्यावर काय काय होतं ते आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की एकदम काही त्याला नाही. तो जसा या मायेमध्ये या सगळ्या अदृश्य जगामध्ये वावरायला लागेल तशी तशी अंतःकरण प्रवृत्ती त्याच्यात तयार होते आणि त्याच्यातून सत्वरजतम येतात कुठून असा प्रश्न विचारला ना. 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या अखेरीच्या ओवीमध्ये प्रश्न विचारला गेला की येतात कुठून, तर ते येतात कुठून त्याचं उत्तर माऊली देत आहे की जन्माला आल्यावर
आधीचं विसरलं जातं, आपण कोण होतो हे स्वरूप विसरलं जातं. आणि ते विसरल्यावर या त्रिगुणाच्या पाशात कसं कसं माणूस अडकतो ते सांगतायत. पुढे म्हणतात, अर्जुना गा जाण यया नाम गुण, आता दाखवू खूण बांधी तिथे. आता हे ते जे काही वृत्तीचे 3 प्रकार सांगितले, कशी वृत्ती तयार होते सांगितलं, हे अर्जुना लक्षात घे. त्याला त्रिगुण असं म्हणतात. आणि आता ते बंधनात कसे पडतात आपल्याला त्याचं मी कारण तुला दाखवतो, की सत्वरज तमामुळे बंधनात अडकतो माणूस. हे कसं बंधनात अडकतो ते मी तुला सांगतो. तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे, हे देह मी ऐसे कुमुहूर्तू करी. कुमुहूर्त शब्द वापरा. कुठला कुमुहूर्त आहे तर या ओळीमध्ये माऊली आपल्याला सांगतात. ते म्हणतात क्षेत्रज्ञ दशे. आता जो आत्मा आहे त्या आत्म्याला क्षेत्रज्ञ म्हणजे या देहासंबंधी जाणणारा, याचा अर्थ या देहामध्ये असणारं जे चैतन्य आहे, ब्रह्म आहे, आत्मा आहे, या आत्म्याला काय झालं, तो व्यापक स्वरूपात होता, पण या देहामध्ये आल्यामुळे तो आता काय झाला, मोठका झाला, मोजका झाला, लहान झाला. लक्षात घ्या बरं का माऊलींच्या शब्दांचे अर्थ. तो आता संकोच पावला. खूप मोठा होता, व्यापक होता, त्याची मोजदाद होऊच शकत नाही असा होता. पण जेव्हा तो या देहाच्या पिंजऱ्यात आला त्यावेळेला तो मोजका झाला, तो लहान झाला, त्याचं व्यापकत्व आता कमी झालं. आणि मग तो नकळत काय झालं, देह म्हणजे मी या भावनेमध्ये अडकला. या देहाच्या पिंजऱ्यात असणारा जो हा आत्मा आहे त्याचं स्वरूप आता छोटं झालं. तो व्यापक होता, मोठा होता, आत्मस्वरूप होता, तो ह्या देहाच्या पिंजऱ्यामध्ये अडकला आणि देह म्हणजे मी या भावनेमध्ये गुरफटला गेला. आता देह म्हणजे मी अशी समजून झाली ना, ज्या क्षणी झाली ना त्याला कुमुहूर्त असं माऊलींनी म्हटलं आहे. ज्या क्षणी या आपल्या चैतन्याला देहात अडकल्याचं कळलं किंवा तो स्वतःला समजून घ्यायला लागला की मी म्हणजे कोण, तर माझं जे हे आत्मरूप आहे ते आत्मरूप व्यापक नाही आहे, या देहापुरतं मर्यादित आहे, असं जेव्हा त्याला वाटलं तेव्हा तो कुमुहूर्त असा माऊलीने शब्द वापरला आहे. हा जो आहे हा कुमुहूर्त आहे. आणि ह्यालाच द्वैत भ्रम. खरं म्हणजे हा देह म्हणजेच देव, हे आत्मतत्व, हे चैतन्य, हेच त्याचं स्वरूप असं खरं म्हणजे आहे. परंतु आता देहात अडकल्यामुळे देहाच्या सगळ्या गोष्टी याला कळल्या आणि ह्याच्या द्वैताच्या भ्रमात हा अडकला. असं या आत्मस्वरूपाला अशा तऱ्हेचा भ्रम का होतो? आपल्या चैतन्याला या देहात अडकल्यामुळे त्याला तो देह स्वतःला समजतो की मी पण हा देह आहे, असं का होतं? हे खरं म्हणजे सांगणं किंवा समजणं माऊली सांगतात हे कठीण आहे. कारण असं आहे की या देहामध्ये अडकलेलं ते आत्मतत्व जे आता लहान रूप घेऊन आलेलं आहे या देहामध्ये, स्वाभाविकच त्या देहाच्या सुखदुःखाशी जोडलं गेलं आणि ते भ्रमात अडकलं, गोंधळात पडलं. द्वैताचा भ्रम त्याला झाला. आता तो द्वैत मानायला लागला. आता भगवंत वेगळा आणि मी वेगळा, मी कोण, तर मी म्हणजे हा देह, असं सुरू झालं. आणि तिथे या 3 गुणांचं काम सुरू झालं. आता या आत्मस्वरूपाला चांगला तो अनंत होता की नाही, त्या अनंत व्हावं असं म्हणजे खरं म्हणजे त्या या अल्पस्वरूपाला अनंत व्हावं असं वाटलं. आणि इथेच त्या द्वैतभावाचं खरं म्हणजे मूळ आहे. खरा म्हणजे तो अनंतच आहे, पण ह्या देहभावात आल्यामुळे त्याचं हे बदललं, व्यापक पण कमी झालं. आणि असं ते पुन्हा स्वरूप आणि या देहातलं रूप, ते स्वरूप ओळखणं हे खरं म्हणजे आवश्यक आहे. पण जेव्हा त्या देहामध्ये ते अडकतं तेव्हा या 3 गुणांशी किंवा उलटं म्हणूया 3 गुणांशी संपर्क आल्यामुळे तो ह्या देहाचाच विचार जास्त करतो. आता खरं म्हणजे ना, हे सगळं सांगण्यासाठी उपनिषदांमध्ये हाच विचार वारंवार आपल्याला केलेला दिसतो. हा द्वैतभाव जाणं किंवा नेमकं हा सोहम आणि कोहम काय आहे, किंवा देहात येईपर्यंत तो कसा मी म्हणजे भगवंताचाही समजतो आणि आल्यावर या सगळ्या दृश्य जगामध्ये वावरताना तो कसा देहात अडकतो, यासंबंधी निरनिराळ्या उपनिषदांमधून हे आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करून झालेलं आहे. इथे आपण थोड्या गोष्टी गृहीत धरूया, कारण आपण फक्त क्षेत्रज्ञाचा विचार करणार आहोत. त्यामुळे आपण इथे असं गृहीत धरायचं की
अज्ञानामुळे, अगदी गाढ अज्ञानामुळे या आत्मस्वरूपाला आपलं जे खरं स्वरूप आहे, नित्यशुद्ध असं जे स्वरूप आहे, किंवा क्लेशरहित ज्याला म्हणतात असं जे स्वरूप आहे, आनंदरूप स्वरूप आहे, त्या आपल्या स्वरूपाचा विसर पडला. कोणाला? ह्या आत्मस्वरूपाला आपल्या खऱ्या रूपाचा विसर पडला. आणि त्यांनी काय केलं? तो विसर पडून देह म्हणजेच मी आहे ही त्याला बाधा झाली. आणि तिथेच सगळी गडबड झाली. नाहीतर अनंत असणाऱ्या या आत्मस्वरूपाला या 3 सत्वरजतमामध्ये अडकण्याचं काही कारणच नाही आहे. कारण त्याच्याकडे काही कमी जास्त, चांगलं वाईट, सुख दुःख या गोष्टी नाहीच आहेत. पण त्या आत्मस्वरूपाचं असं झालं की जो इतका नित्यशुद्ध आहे, जाणकार आहे, बुद्ध आहे, क्लेशरहित आहे, आनंदरूप आहे, या आत्मस्वरूपाला आपल्या स्वरूपाचा विसर पडला. आपण नेमके कोण आहोत याचा विसर पडला. आणि मग देह म्हणजे मी आहे अशी एक त्याला भूतबाधाच म्हणूया, अशी त्याला भूतबाधा झाली. आणि त्यामुळे गडबड झाली. तो काय झालं? तो स्वतःला मर्त्य म्हणायला लागला. देह गेला म्हणजे मी पण गेलो असं झालं. आणि त्यामुळे अज्ञान, हे आता गाढ अज्ञानच म्हणायचं, की जे आपलं खरं मूळ स्वरूप आहे ते विसरलं गेलं. आणि अशा पद्धतीनं सुखाकरता तळमळणारे असे जे म्हणजे काय म्हणायचं, बद्ध मंडळी आहेत, त्यांच्यासारखं तो त्या स्वतःला समजायला लागला. परिणाम असा, हे सगळं कशामुळे घडलं? हे सगळं प्रकृतीमुळे, म्हणजे मायेमुळे घडलेलं आहे. हा मायेचा प्रभाव आहे. जन्माला आलेल्या जीवाला आपल्या स्वरूपाचा विसर पडणं आणि या दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकणं, हा सगळा मायेचा प्रभाव आहे. मुळात आपल्याला स्वरूपाची जर जाण राहिली तर मग संत मंडळींच्याच रांगेत आपण राहू ना. पण तसं होत नाही. स्वरूपाचा विसर पडतो आणि स्वरूपाचा विसर पडून या जीवामध्ये असणाऱ्या या सुखदुःखामध्ये आपण अडकतो. सगळे जे की देहाचे धर्म आहेत, देहाच्या सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये हा अडकतो. आणि इतकं सगळं असूनसुद्धा हा सुखप्राप्तीसाठी एका अर्थाने आपण म्हणूया की रंक बनतो. आधी ज्याला एवढं देवत्व होतं आणि या देहाच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याचं रंक पण झालेलं आहे. म्हणजे देह अहंकारामुळे हा जो मी आहे, त्या मी आणि माझं हा त्याला रोग लागला. अगदी आता एवढ्या सगळ्या गोष्टी काही आपल्याला लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. आपण एवढंच लक्षात ठेवू शकतो की जीव जन्माला येण्यापूर्वी त्याचं जे स्वरूपाशी अनुसंधान होतं ते त्या इथे जन्म घेतल्यानंतर या दृश्य जगामध्ये, मायेमध्ये म्हणजे भ्रमामध्ये ते अडकतं. कसं कसं अडकतं? तर इंद्रियांच्या मार्फत अडकतं. आणि ते जे 3 गुण आहेत ते त्याला त्या भ्रमामध्ये अडकवतात, असा विषय आहे. आजन्म मरणांती देहधर्मी समजती, ममत्वाची सूती घेणा जवळ. ते म्हणतात आजन्म मरणांती, जन्मापासून मरेपर्यंत त्याला काय होतं? देहधर्मी समजती. सगळ्या देहधर्माच्या ठिकाणी त्याचं हे माझं आहे असा अभिमान तो धारण करायला लागतो. आजन्म मरणांती देहधर्मी समजती, ममत्वाची सूती घेण्याजवळ. आता काय बदल होतो? चांगलं स्वरूप कळलेला पण ह्या भूतलावरती जन्म घेतला, मात्र मग अखेरपर्यंत जोपर्यंत देह आहे तोपर्यंत हे काय आहे? तर हे सगळं माझंच आहे असा अभिमान तो धारण करू लागला. त्याला सगळ्या या गोष्टींशी ममत्व वाटायला लागलं. हे माझं, हे माझं, हे माझं असं तो करायला लागला. म्हणजे इंद्रियांच्या मार्फत जी काही त्या वस्तूची जाणीव त्याला होते, ज्ञानेंद्रियांमार्फत जे काही ज्ञान त्याला प्राप्त होतं ते सगळं जे काही आहे ते सुखकारक आहे आणि ते आपल्याला मिळायलाच हवं. आणि ते मिळण्यासाठी जी काही त्याला धडपड करायची असते ती सगळी तो करायला लागला. जन्माला आल्यावर या सगळ्या दृश्य जगामध्ये माणूस कसा 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 अडकत गेला ते आपण लक्षात घेतलं तर आपल्याला समजेल की जन्माला येईपर्यंत सगळं छान होतं, स्वरूपी होता तो. पण जन्माला आल्याबरोबर या इंद्रियांच्या मार्फत या दृश्य जगामधल्या मायेत तो असा काही अडकला. आणि जे जे इंद्रियांच्या मार्फत त्याला मिळतं आहे ते मिळवण्याच्या खटपटी लटपटीत राहिला की हे मिळालंच पाहिजे. मग जन्मभर ते मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. काबाड कष्ट करून ते मिळवावं असं त्याला वाटायला लागलं. बरं, यदाकदाचित असं आहे की जी दिसणारी वस्तू आहे किंवा जो काही विषय समजा तो त्याला दुःख देणारा आहे असं वाटलं तर तसं वाटल्यावर ती गोष्ट टाळण्याचा पण त्याचा प्रयत्न सुरू झाला. म्हणजे जे चांगलं आहे ते मिळवण्याचा
जे नको आहे, जे त्रासदायक आहे ते टाळण्याचा ते खटपट लटपट त्याला करायला लागली. त्याचं कारण काय? केवळ देह म्हणजे मी ही भावना त्याची झाली. म्हणून तो जो स्वरूप त्याला कळलं असतं तर काही हा विषय आला नसता, पण तो स्वरूपाला विसरला म्हणून ही सगळी गडबड झाली. जैसी मीनाच्या तोंडी पडेना जव उडी, तव गळ आसुडी जळपारधी. जळपारधी म्हणजे मासे पकडणारा जो असतो तो काय करतो त्याची कृती सांगितली आहे. मीनाच्या तोंडी, मीन म्हणजे मासा, माशाच्या तोंडामध्ये जे काही त्याला खाद्य दिलेलं आहे, आमिष दाखवलेलं असतं ते त्या माशाच्या तोंडात पडलं, म्हणजे त्या माशाने तोंडात ते पकडलं की लगेच हा जो कोळी आहे हा कोळी गळाला हिसका मारतो आणि त्या गळाला तो मासा पकडला जातो. आता हे जे काही ही साधी गोष्ट आहे. मासे पकडणाऱ्या जर आपण बारीकचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं की ते बरोबर काठीने असा तो गोळ ओढतात. केव्हा ओढतात ते जागा ठरलेली आहे की त्या माशाने त्याचं खाद्य पकडलं की तोंड उघडलं जातं. ते तोंड उघडलं की लगेचच तो गळ खेचतो आणि मासा पकडला जातो. तसा हा सत्वगुणरूप पारधी आहे. तो जीवाला पाश टाकतो आणि पकडतो. हे त्रिगुण जे आहे त्या त्रिगुणातल्या सत्वगुणाचा विचार आधी केला 147व्या ओळीमध्ये की तो काय करतो की तो पारधी आहे, कोळी आहे. तो जसा माशाला पकडतो तसं ह्या जीवाला सुद्धा तो 2 प्रकारचे पाश टाकून पकडतो. सत्वगुणाचे 2 पाश आहेत. एक पाश आहे सुखरूपी आणि दुसरा आहे ज्ञानरूपी. म्हणजे माशाला किंवा हरणाला पकडण्यासाठी जशी जाळी तयार केली जातात त्याबरोबर ते प्राणी त्या पाशामध्ये अडकतात. तसा जीवसुद्धा आहे ना, तो सुख आणि ज्ञान या 2 सत्वगुणांच्या पाशात अडकतो. सत्वगुणाचे 2 पाश आहेत, एक सुखासाठी आणि एक ज्ञानासाठी, आणि या दोनांपैकी तो बरोबर जीव अडकतो. आता हा जो जीव आहे पाशात अडकणारा, या पाशात तो जीव खरं म्हणजे अडकलं की हैराण होतो. तिथून त्याला सुटका हवी असते. जेव्हा त्याला लक्षात येतं की अरे आपण अडकलो तेव्हा तो सुटण्याचा प्रयत्न करतो, चडफडायला लागतो, तडफडतो. तसं इथे पण होतं. सत्वगुणाच्या या पाशामध्ये अडकलं की ज्ञानानं सुद्धा चरफडायला लागतो. स्वतःजवळ असलेलं जे खरं स्वस्वरूपाचं आत्मसुख आहे ना ते तो विसरतो आणि याच्यामध्ये अडकतो. पुढल्या ज्या ओव्या आपण पाहणार आहोत त्या या संबंधी आणखीन प्रकाश टाकणार आहेत की आपल्याला सत्वगुणाच्या पाशात पण अडकायला होतं. कारण त्याचं असं आहे की जे मूळ स्वतःजवळ आत्मसुख होतं त्या आत्मसुखाला विसरलेलं असतं. आता त्यासाठीचा हा विषय खरा जास्त महत्त्वाचा आहे की आपल्यामध्ये असणारं जे आत्मतत्व, आपल्यामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते या देहाच्या आश्रयाने राहत आहे. आपण त्याला चैतन्य म्हणूया म्हणजे सोपं जातं आपल्याला की आपल्यामध्ये जे चैतन्य आहे म्हणजे आपण जगण्यासाठी लागणारी जी आपल्या आतमध्ये असणारी एक शक्ती आहे ती शक्ती ही देहाच्या आश्रयानं आहे किंवा त्या शक्तीच्या आश्रयानं आपला देह आहे असं आपण म्हणूया की आपण जिवंत आहोत. आपली इंद्रिय सगळी कामं करतायत ती ह्या चैतन्याच्या आश्रयानं करतायत. त्याच देहाच्या आश्रयानं हे सत्वरजतमपण आहे. जसा हा आत्मा किंवा चैतन्य हे देहाच्या आश्रयाने आहे तसंच सत्वरजतमसुद्धा देहाच्या आश्रयाने आहे. म्हणजे ह्या देहाच्याच आश्रयाने त्रिगुण पण आणि चैतन्य पण दोनंही काम करत आहेत किंवा त्या चैतन्याच्या जोरावर आपले इंद्रिय जशी कामं करत आहेत तसे इंद्रिय त्रिगुणासहित इंद्रिय कामं करत आहेत. म्हणजे आत्मतत्वाला पण ह्या त्रिगुणांचा संग आहे. जसा आत्मतत्वाला देहाचा संग आहे तसं या आत्मतत्वाला त्रिगुणांचा पण संग आहे. संग झालेला आहे ना त्या तीनहीच्या संग ह्याच्यामुळे. आता आपण थोडंसं माहिती असणाऱ्याच गोष्टीचा परत उल्लेख करूया म्हणजे आपल्याला हे सोपं जाईल. आपल्याला सगळे पंचकोश माहिती आहेत. आता आपल्याकडे अन्नमय कोश आहे. अन्नमय कोशाचा का तर ज्याच्याकरता आपण जेवतो. म्हणजे हे जे स्थूल शरीर आहे ह्या स्थूल शरीराच्या
साठी त्याची गरज आहे. बरोबर आहे. याच्या आतमध्ये प्राणमय कोश आहे. म्हणजे ही जी सगळी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना जी शक्ती मिळते, चेतना मिळते, ही इंद्रिय सगळी जी इंद्रिय त्यांच्या त्यांच्या क्रिया करतात. आपण बोलतो, बघतो, ऐकतो, या सगळ्या ज्या क्रिया आपल्याला होतात किंवा आतमध्ये चालणारं जे रक्ताभिसरणासारखी गोष्ट आहे तीसुद्धा होते. ही सगळी प्राणमय कोशामुळे होते. म्हणजे एकावर एक कसे अवलंबून आहेत ते आपल्याला कोशांच्या आधारे कळतं. आता त्याच्या आतमध्ये म्हणजे अन्नमय कोश झाला, प्राणमय कोश झाला, याच्या आतमध्ये मनोमय कोश आहे. हा काय करतो, आपल्या मनामध्ये हे असं असावं, असं नसावं, असं आपल्या मनामधल्या सगळ्या गोष्टी होतात की हे आवडतं आहे, हे नावडतं आहे, हे घ्यावं, हे घेऊ नये. अशा ज्या 2 गोष्टींमधली एक आपण निवड करतो, संकल्प विकल्प ज्याला म्हणतो. असं जे माणसामध्ये विविधता असते, प्रत्येकाला वेगवेगळं आवडू शकतं ना. त्या माणसातली जी विविधता आहे. आता जर डोळ्यांचं जे काम आहे ते पाहण्याचं काम आहे, पण डोळ्यांचं पाहण्याचं काम आहे तर सगळ्या माणसांना डोळ्यांनी सारखंच दिसतं का हो? तर आपल्या असं लक्षात येतं खरं तसं दिसायला हवं ना, कारण डोळ्यांचं कामच बघणं आहे. मग सगळ्यांना सगळं सारखंच दिसायला हवं, तर सारखं दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, सारखं दिसत नाही किंवा कुठल्याच इंद्रियांनी आपल्याला जो अनुभव येतो आहे तो सगळ्यांना त्या इंद्रियांनी तसाच अनुभव नाही येणार. रस्त्यावरून कर्णकर्कश आवाजात गेलेलं आपल्याला त्रासदायक होतं, परंतु जे करणारे आहेत त्यांना कुठे त्याचा त्रासदायक होतं ते त्याच पद्धतीने जातात. त्यामुळे एकच अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. तर या मनोमय कोशामध्ये हे संकल्प विकल्प असतात. प्रत्येक इंद्रियाची जी काही किंवा त्या इंद्रियाच्या मागे असणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या आवडीनिवडीवर तो मनोमय कोश अवलंबून असतो. या मनोमय कोशामागे विज्ञानमय कोश असतो. म्हणजे तिथे विवेक आहे. चांगलं वाईट हवं नको, पण आधीच्या ह्याच्यात जो संकल्प विकल्प होता त्याचा पुन्हा एकदा इथे विचार होतो, विवेक केला जातो. आणि हा विवेक म्हणजे विज्ञानमय कोशामुळे हा विवेक होतो. निवड त्याला करता येते. आणि हे सगळं कशासाठी? अन्नमय कोशापासून ह्या विज्ञानमय कोशापर्यंत हे सगळं का करायचं, कशासाठी करायचं? त्याचं एकच उत्तर आहे, आनंदासाठी. का हे सगळं करतो? तर आपल्याला बरं वाटावं, आपल्याला आनंद वाटावा, यासाठी तो करतो. म्हणून मग शेवटचा कोश आनंदमय. कोणीही असू दे, एखादा पदसिद्ध अधिकारी असू दे, संत महंत असू दे, आम्ही कोणीही जरी असलो तरी आपण त्याची जी काही आपली प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीतून जे काही करतो ते आपल्या आनंदासाठी, सुखासाठी करतो. आणि ही जी काही आपली धारणा आहे आनंदासाठी करण्याची, सुखासाठी करण्याची, हा आनंदमय कोश आहे. म्हणजे अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत आपण जर पाहिलं तर या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी सत्वरजतम आहेत. आत्ताच आपण कोशांच्या दृष्टीनं विचार केला तर कळेल की अन्नमय कोशामध्ये सुद्धा सत्वरजतम आहेतच. त्या अन्नावरती सगळं अवलंबून आहे ना, त्या तिथे पण सत्वरजतम आहेत. इंद्रियांचा विचार केला प्राणमय कोशाच्या ह्याच्यात, तिथेसुद्धा आपल्याला कळतं की सत्वरजतम आहेच. त्या प्राणांना जी काही शक्ती मिळायची आहे तिथे बुद्धीमध्ये, मनामध्ये किंवा संकल्प विकल्प आपण म्हटलं मनोमय कोशामध्ये, तिथेसुद्धा आपल्याला व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटल्यानं सत्वरजतम आहेतच. विचार विज्ञानमय कोशामध्ये आपण विचाराचा किंवा विवेकाचा विचार केला तर तिथेसुद्धा आपल्याला किंवा शेवटच्या ह्याच्यात आनंदातसुद्धा आपल्याला कळेल सत्वरजतम. एखाद्या अगदी काय म्हणतात सिनेमे आवडणारे, खुनी दरोडे अशा ह्याचे सिनेमे आवडणारे पण माणसं असतातच. आणि एखादी अगदी नाही आम्हाला आपलं असं कौटुंबिक वगैरे असंच राहतात. तिसरा माणूस नाही आम्हाला फक्त संतांचे सिनेमे आवडतात. प्रत्येकाच्या वेगळ्या गोष्टी असू शकतात. त्यामुळे त्या मागे जो काही नेमका स्वभाव आहे त्या स्वभावावर म्हणजेच याचा अर्थ सत्वरजतमावर हे सगळं असतं अवलंबून. जसा या आपण योगाच्या दृष्टीने विचार केला किंवा कोशांच्या दृष्टीने विचार केला तसं शास्त्राचा विचार केला तरीसुद्धा आपल्याला कळतं सत्वरजतममध्ये नेमकं काय कमी जास्त करायचं. सगळं काही रजतम नाहीसं करणं आणि पूर्णपणानं सत्वच हवं असं म्हणणं हे चुकीचंच आहे. पण प्रत्येकाला काय करावंसं वाटतं याच्यावरती ते अवलंबून आहे. जसं आहे ना, आपण तुम्ही सगळ्याजणी ऐकायला आलात, मी बोलायला, हा आपला रजोगुण आहे. काहीतरी करावंसं वाटणं, मग प्रवचन करावंसं वाटणं किंवा प्रवचन ऐकावंसं वाटणं किंवा प्रवचन ऐकताना झोप येणं, हे सगळं रजोगुणातलीच गोष्ट आहे ना. त्यामुळे बरोबर आहे की आता झोप हा तमोगुणातला विषय आहे.
पण आवश्यकतेचा विचार केला तर त्याचीही गरज आहे. आता कुठे घ्यायची, किती घ्यायची याच्यावरती पुढे सगळं अवलंबून आहे. पण समजा असं झालं की झोपच येत नाही, तर ती काही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे चांगलं काय, तर मर्यादित स्वरूपामध्ये सगळ्या या तिन्ही गुणांचा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. तमोगुणी जरी असलं तरी तोही आवश्यक आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक पातळीवर त्याचा विचार करायचा आहे. जसं आत्ता म्हटलं की अजिबात झोप नाही हे पण चालणार नाही, पण खूप आळसाने झोपून राहिला हे पण चालणार नाही. भूक लागायला पण हवी, पण अति खाऊन पण चालणार नाही, उपास पण करून चालणार नाही. असं जे काही विवेकाने करायच्या गोष्टी आहेत त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. कशासाठी करायचा आहे, आनंदासाठी करायचा आहे. आनंद कोशात आनंद मिळावा म्हणून जे काही आपल्याला करायला लागतं, ठरवायला लागतं, ते आपल्याला करायचं आहे. आता एखादी व्यक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यसनामध्ये पण आनंद वाटेल, मग आपण म्हणू त्याच्या आनंदाचा काय विचार, तर व्यसनातला आनंद इथे नाही विचार करायचा, इथे तो नाही चालणार. आपण ज्या सत्वरज तमाचा विचार करतो आहे तो आनंद वेगळा आहे आणि व्यसनी माणसाचा आनंद आहे तो वेगळा आहे. सगळे तीनही गुण प्रकृतीमध्येच आहेत. ज्यांनी त्यांनी काय करायचं आहे, विवेकाचा विचार करून आपापल्या कौशल्यानं काय नेमकं केलं पाहिजे, की एखाद्या पदार्थामध्ये जसं आपण स्वयंपाकघरातलं उदाहरण घेतलं तर लक्षात येईल की कुठल्या पदार्थाला चिवडा करायचा, त्याच्यात कुठल्या गोष्टीचं किती प्रमाण आहे ठरवून ठेवायला हवं. हिंगाचं प्रमाण तेवढंच असणार आहे आणि मिठाचं प्रमाण तेवढंच असणार आहे. त्या प्रमाणामध्ये बदल करून नाही आपल्याला चालणार. ते जसं आहे तसं सत्वरज तमाबद्दल पण आपल्याला करायला हवं की त्याचं प्रमाण आपल्याला बरोबर ठेवलं पाहिजे. हे जे आहे ते सगळं आपल्या मनोवृत्तीवरती अवलंबून आहे. आता असं आहे की या सगळ्या गोष्टी भगवंतांनीच निर्माण केल्या, जगच मुळी सगळं भगवंतांनी निर्माण केलं, तर या आपल्याला नको असणाऱ्या गोष्टी पण भगवंतांनीच निर्माण केल्या ना, मग ते केलंच कशाला निर्माण असं आपल्याला स्वाभाविकच वाटेल. आता व्यसनाचाच विचार निघाला आहे म्हणून उदाहरण दिलं आहे त्यांनी की ईश्वरानं तंबाखू चांगला नाही आहे ना, इट इज इंजुरियस टू युअर हेल्थ असं लिहून पण ठेवलेलं आहे, तरी देखील लोक खात आहेत, तर ते नाही आहे चांगलं. मग भगवंतांनी निर्माणच का केलं असा प्रश्न आपल्या मनात येईल की ज्या गोष्टी वाईट आहेत, ज्या गोष्टी धादांत दिसत आहेत की आपल्याला हीनतेकडे नेणाऱ्या आहेत, तर त्या भगवंतांनी निर्माण का केलं आहे, भगवंतांनीच जग निर्माण केलेलंच आहे, तर या गोष्टी भगवंतांनी टाळायला काय हरकत होती. तर त्याचं उत्तर खरं म्हणजे असं आहे की ते काही आपल्या खाण्याकरता त्यांनी निर्माण केलेलं नाही आहे, औषध म्हणून त्यांनी निर्माण केलेलं आहे. खरंच आहे की समजा सूज आली आणि ती तंबाखूची पानं तापवून जर त्याच्यावर लावली तर ती सूज कमी होते. याच्यासाठी वनस्पती, अनेक औषधी वनस्पती निर्माण केलेल्या आहेत भगवंतांनी. त्याचा वापर त्या कामासाठी करायचा आहे, त्याच्यासाठी व्यसन म्हणून त्याचा उपयोग करावा, ही बुद्धी जी आहे ही बुद्धी माणसाने निर्माण केलेली आहे. भगवंतांनी ती वस्तू त्या कामासाठी निर्माण केली आहे. अगदी आधुनिक ह्याच्यात विचार केला तर प्लास्टिक निर्माणच का केलं असा प्रश्न आपल्याला की प्लास्टिकवरती एवढी झोड उठवतात, मग प्लास्टिक निर्माणच का केलं, तर आवश्यक तिथे चांगला म्हणून त्या प्लास्टिकचा वापर होतच आहे आणि तो करायला काही बंदी घातलेली नाही आहे. पण आपण काय केलं की आपण अनावश्यक ठिकाणी सुद्धा त्याचा वापर इतका सुरू केला आणि त्याचं एवढं नुकसान आपल्याला सोसावं लागलं की मग त्याच्यावर ते म्हणजे प्रत्येक गोष्ट ही विवेकाने, विचाराने, बुद्धीने आपण जर केली, कौशल्य सगळं आपलं जर पणाला लावलं तर हे सत्वरजतम वाईट नाही आहे, ते सगळे आपल्या नियंत्रणामध्ये राहू शकतात. हे त्याचं जे योग्य मिश्रण आहे ते मिश्रण मात्र आपल्याला योग्य पद्धतीने करायला हवं. आपण जे मीठ खातो ना, या मिठामध्ये म्हणे क्लोरीन आणि सोडियम ह्या दोन गोष्टी असतात. तसं पाहिलं गेलं तर या दोनही गोष्टी विषारी आहेत, पण या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर पदार्थाला रुची आणणारं मीठ तयार होतं. आता ते जे प्रमाण आहे ते प्रमाण, ते दोन विषारी घटक एकत्र येऊन तयार होणारी जी वस्तू आहे त्याचं प्रमाण जर नीट असेल तर काहीच गडबड होत नाही. हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं मिळून पाणी होतं. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोनही घटक जे आहेत ते ज्वलनाला मदत करणार आहेत आणि त्याच्यापासून तयार होणारं पाणी जे आहे ते पाणी आग विझवणार आहे. आता ह्या ज्या गोष्टी आपण लक्षात घेतो त्याच्यावरून कळतं आपल्याला की हे असं का,
हे असं काला काही अर्थ नाही आहे, हे का विचारण्यात पण अर्थ नाही आहे. हे असं आहे ते विवेकानं, विचारानं, बुद्धीनं, कौशल्यानं आपण ते उपयोगात कसं येईल आणि कितीपर्यंतच ते करायचं ते आपण ठरवायला पाहिजे. आपण शाळेमध्ये विज्ञानामध्ये शिकलो होतो की हिरा आणि कोळसा दोन्हीचं मूल्य सी. आता दोन्ही जर समान मानून चालणार आहे का? हिऱ्याचं काम वेगळं आहे, कोळशाचं काम वेगळं आहे, पण दोन्ही सीच. हे दोन्हीचं जे मूलतत्व आहे म्हणजे कार्बन हे जे त्याचं मूलतत्व आहे, हे असं कसं दोघांचं एकच का? या काला काही उत्तर नाही आहे. प्रकृतीचे सत्वरजतम, त्यातूनही सगळी असलेली विविधता, आणि त्यांनी शब्द वापरला देहे निबध्नन्ति. त्यांनी देहाला घट्ट निबध्नन्ति म्हणजे बांधून ठेवलेलं आहे. अर्जुनाला भगवंत सांगताय की तू ते तोडू शकशील. अर्जुनाला हे शक्य आहे कारण तुला कर्माचं स्वातंत्र्य आहे. तू आपल्या सामर्थ्याने काय कर, ही सगळी बंधनं तोडून टाक, ते तुला जमेल. अर्थात अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला पण भगवंतांनी हेच सांगितलं आहे की आपण विचारानं, विवेकानं ही सगळी बंधनं जर तोडून टाकली तर स्वाभाविकच आपल्याला त्याचा योग्य तो उपयोग करता येईल. आता 6व्या श्लोकामध्ये हे जे 3 गुण आहेत ते सत्व रज तम, त्यातला सत्व जो आहे तो निर्मल आहे, तो कसा विकाररहित आहे, कसा प्रकाश टाकणार आहे, हे सगळं भगवंत आपल्याला 6व्या श्लोकात आणि माऊली आपल्याला पुढल्या ओव्यातनं सांगणार आहेत. आज आपण या 3 गुणांची ओळख करून घेतली. आणि ती कशी ओळख करून घेतली तर स्वरूप विसरल्यानंतर आपण आपल्या या सगळ्या दृश्य जगामध्ये, मायेमध्ये जसे गुरफटायला लागलो तसं तसं आपल्या ज्या वृत्ती बदलल्या त्या सगळ्या गुणांमुळे बदलल्या. पण या गुणांचा जर का विवेकानं, बुद्धीनं, विचारानं, कौशल्यानं वापर केला तर पुन्हा स्वरूपाकडे हेच आपल्याला घेऊन जातील. अशा पद्धतीचा विचार या 5व्या श्लोकातून आणि माऊलींच्या ओव्यातून माऊलींनी आपल्याला सांगितलं आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आज आत्ता आहे मी, पण पुढचे 2 आठवडे बहुतेक नसेल कारण माझं पण कॅटरॅक्टचं ऑपरेशन आहे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. चित्रा असेल. हो, वाच. चित्रासाठी